सायकलिंग आपल्या आवडीसाठी सर्व्हिस करतात, पण आपल्याबरोबर आज सिद्धार्थ आहे, जो सायकलिंगचे इव्हेंट्स ऑर्गनाइज करतो. वाय सायकलिंग? So basically, I've been cycling for a long time. So I started cycling around 2013, आणि मला त्याच्यातनं the sport took a lot of grip on me. सायकलिंगमुळे मला थोडंसं इंडिपेंडंट फील होतं. बेसिकली मेडिटेटिव्ह पण असतं, म्हणजे जेव्हा मला थोडेसे विचार करायचे असतात फॉर वर्क रिझन्स किंवा कुठलेही, तर इट हेल्प्स अ लॉट फॉर मी डुईंग दॅट. एक ही गोष्ट आहे की म्हणजे आपण आवडीमुळे सायकलिंग करणं, पण दुसऱ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म बनवणं जिथे लोक सायकलिंग एन्जॉय करू शकतात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटेल? बेसिकली लोकांना सायकलिंगमध्ये आणण्यासाठी आम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स असतात. सो थोडेसे स्पोर्ट्स म्हणजे परफॉर्मन्स ओरिएंटेड इव्हेंट्स असतात, आणि मग थोडेसे रेक्रिएशनल इव्हेंट्स असतात. सो रेक्रिएशनल इव्हेंट्समध्ये आपल्याला जसे नवीन लोकांना सायकलिंगमध्ये आणता येतं त्याच्याकडे थोडासा जास्ती भर असतो, आणि जे परफॉर्मन्स किंवा स्पोर्ट्स साईडचे असतात त्याच्यामध्ये मग थोडंसं जे नॅशनल्स वगैरे जातात महाराष्ट्राकडनं, त्याच्यावर जास्ती भर असतो. किती दिवस आधी एक साधारण काम चालू होतं एका इव्हेंटसाठी? खरं सांगायचं तर मोठा जर इव्हेंट करायचा असेल 3 ते 4 महिने आधी ॲटलिस्ट. म्हणजे त्याचं प्लॅनिंग ॲक्च्युली 6 महिने आधीच चालू होतं, पण जे इम्प्लिमेंटेशन असतं ते 3 ते 4 महिने आधी चालू होतं. आपले जे लोकल इव्हेंट्स असतात ते जवळपास प्लॅनिंग 3 महिने आधी चालू नॉर्मली करतो, आणि इम्प्लिमेंटेशन त्याचं 2 महिने आधी चालू होतं. सेफ्टीसाठी तुम्ही इव्हेंट्समध्ये काय बघतात? म्हणजे सो आता सध्या थोडंसं आम्ही सेफ्टीवर थोडासा नाही, ॲक्च्युली खूप जास्त भर देतो. एस्पेशली रेसिंगचे जे आमचे इव्हेंट्स असतात स्पोर्ट्सचे, त्याच्यामध्ये वी ट्राय टू गेट अ रूट वेअर ट्रॅफिक कमी आहे आणि रस्ते चांगले आहेत, ज्याच्यामुळे पीपल विल फील सेफ टू राईड ऑन दॅट पर्टिक्युलर रूट. आणि त्याच्याबरोबर आपले व्हॉलेंटियर्स जे असतात, आपले पायलट्स असतात, who make these events happen आणि who make these events safe, आम्ही त्याच्यावर खूप जास्ती भर देतो. So do you just do like performance events, like performance cycling events, or do you also do like, or plan to do like people who are doing like normal cycles? Yes. So normally आमचे जे परफॉर्मन्स सायकलिंग जे इव्हेंट्स असतात, म्हणजे स्पोर्ट्स आपण बघायला गेलो तर दोज स्टार्ट फ्रॉम ऑक्टोबर टू मे. तर त्यांचा दर महिन्याला एक जवळपास इव्हेंट असतो. आणि मग जसं पावसाळा चालू होतो मेपासनं थोडंसं परत सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत, तर सगळे तसे रेक्रिएशनल इव्हेंट्स असतात, म्हणजे जे पावसाळ्यात व्यवस्थित सेफली करता येतील असे सगळे इव्हेंट्स असतात. Okay. सो आम्ही दोन्हीकडे केटर करतो. Any notable events that you would want to mention? सो आता रेक्रिएशनल इव्हेंट्सचे आता मॉन्सून सायक्लासिक येतोय, दॅट इज 27th ऑफ जुलै, आणि मग तो रेक्रिएशनल इव्हेंट असतो. डिस्टन्स वाईज आम्ही बघतो 190 किलोमीटर्सचा असतो तो, आणि पावसाळ्यात पाऊस व्यवस्थित असतो आणि सीनरी खूप असते तिथे, म्हणून तो खूप मस्त असतो रेक्रिएशनल गाईजसाठी. So recently you did like a talk show, right? Yeah. Like on the 24th. So tell us something about that. सो बेसिकली ते आम्ही पॅनल डिस्कशन ऑर्गनाईज केलेलं. सो वी हॅड अ पॅनल ऑफ 3 panel members. One was Jim Henderson, who is 5-time British hill climb champion. Amazing guy. खूप मस्त चालवतो सायकल. सो तो होता. त्याच्यानंतर सुदर्शन देवर्डेकर, जो आपला कोल्हापूरचा आहे बेसिकली, पण आता पुण्यातच सेटल्ड आहे फॉर पास्ट 8-10 years. आणि ही इज बीन अ प्रॉमिनंट मेंबर ऑन महाराष्ट्रा's टीम फॉर द पास्ट 8 years. तर तो होता. आणि मग एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट होती वरदायनी गोरे म्हणून. तिचं थोडंसं थिअरॉटिकल हे होतं. शी वर्क्स विथ अ लॉट ऑफ नॅशनल स्पोर्ट्स ॲथलीट्स, आणि मग आपल्याला सायकलिंगच्या दृष्टीने कुठे तिची मदत घेता येईल असं तिघांचं मिळून पॅनल डिस्कशन होतं. 8 year old आहे, आणि किंवा तर मी सायकलिंगमध्ये जायसाठी व्हॉट शुड बी माय स्टेप्स, व्हॉट शुड आय डू? लाईक ठीक आहे, मला आई वडिलांनी एक सायकल घेऊन दिली आहे, पण आता मला सायकलिंग परस्यू करायचं आहे, तर मग मी काय केलं पाहिजे? लाईक हाऊ डू आय गेट इन, शुड आय गेट इन टच विथ WSSM, और लाईक व्हॉट शुड आय डू? डेफिनेटली गेट इन टच विथ अस. आम्ही तुम्हाला सांगूच पुढे काय करायचं आहे. पण बेसिक जर बघायला गेलो तर सायकलिंगमध्ये ॲज अ स्पोर्टमध्ये येण्यासाठी पहिल्यांदा तुमचा स्टॅमिना आणि हेल्थ रिलेटेड सगळे जे आपण गोष्टी बघतो, तर ते थोडेसे बेसिक्स पहिल्यापासून आपल्याला चांगले करायचे असतात. म्हणजे त्याच्यात मग फूड येतं, नंतर एक्सरसाइजेस येतात कुठले कुठले करायला पाहिजेत ते, आणि मग सेफ्टीच्या दृष्टीने आपण बघायचं की, कारण 8 year old म्हटल्यावर थोडीशी बाईक हँडलिंग जे स्किल्स असतात ते थोडेसे कमी असतात ऑब्व्हियसली, कारण जस्ट चालू करतात. तर मग त्याच्यावर आपल्याला कसे
काम चालू करता येईल लहानपणापासूनच त्याच्यावर आपण चालू करू. So who's like the youngest person to have participated in your event? Like, सो रेसेसमध्ये जर बघायला गेलं तर यंगेस्ट पर्सन वुड हॅव बीन 13, 2-3 ॲक्च्युली 12, 2-3 लहान मुलं होते त्यांनी पार्टिसिपेट केलेलं. तेजस रायना म्हणून एक आहे, त्याच्यानंतर शौनिश राजेश म्हणून एक आहे. दे स्टार्टेड फ्रॉम अराउंड 12 years old आणि दे आर लुकिंग टुवर्ड्स परफॉर्मन्स सायकलिंग, म्हणजे सायकलिंग ॲज अ स्पोर्टकडेच बघतायत. सो सिड, मला तुला असं विचारायला आवडेल की वाय स्पोर्ट्स मॅनेजमेंट, म्हणजे तुला स्पोर्ट्स मॅनेजमेंट का केलं? सर्व लोक बी.कॉम किंवा MBA लाईक दीज आर द लाईक नॉर्मल थिंग्स, पण वाय स्पोर्ट्स मॅनेजमेंट? सो मी पहिल्यापासून स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड आहे. सो आय यूज टू बी अ बॅडमिंटन प्लेयर बिफोर मुव्हिंग ऑन टू सायकलिंग. आणि मग बॅडमिंटन खेळायचो. व्हॉलीबॉल वॉज माय सेकंड स्पोर्ट. सो स्कूल आणि कॉलेजमध्ये असताना ते 2 प्रायमरी स्पोर्ट्स होते आणि आय यूज टू प्ले ॲट अ लॉट लाईक चांगल्या लेवलवर. आणि त्याच्या पहिल्यापासून स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड असल्यामुळे आय डेंट वॉन्ट टू गो थ्रू द सेम इंजिनिअरिंग आणि हे जर्नी. थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं पहिल्यापासून. सो आय डिड माय मास्टर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट फ्रॉम ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर तिकडे काम केलं 2.5 वर्ष सायकलिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये व्हॉलीबॉलमध्ये. आणि मग वेन आय केम बॅक इन 2016 आय स्टार्टेड माय ओन थिंग ओव्हर हिअर इन सायकलिंग, ज्याचा मेन उद्देश टू गेट मोर पीपल इन टू सायकलिंग आणि गेट मोर पीपल इन टू सायकलिंग ॲज अ स्पोर्ट असा आहे. What will make Sid happy? Like, what is your goal, or what do you look at it like when you say that you want to encourage cycling, right? Like, what will make you happy? The thing that makes me happy is people getting on their bikes, may it be for 10 kilometers in the morning, 30 minutes in the morning. जेव्हा नवीन लोक सायकलिंगमध्ये येतात, दॅट मेक्स मी हॅपी अ लॉट. सो दॅट्स द फर्स्ट थिंग. आणि त्याच्यानंतर द सेकंड गोल दॅट वुड मेक मी हॅपी इज गेटिंग महाराष्ट्र और पुणे गाय ॲट द नॅशनल्स ॲट द टॉप. म्हणजे पोडियम फिनिशर्समध्ये जो आपला पहिला विनर जो असो, तो जर पुण्याचा किंवा महाराष्ट्राचा असला, जो आपल्या सायकलिंगपैकी असला, दॅट वुड मेक मी And आतापर्यंतची बेस्ट सायकलिंग मेमरी? हो, सायकलिंग माझी स्वतःची का इव्हेंट्समधली का दोघी सांग. दोन्ही. सो माझी स्वतःची बघायला गेलं तर मला सायकलिंग बरंच आवडतं. बेस्ट मेमरी म्हणता आलं तर पहिल्यांदा मी सिंहगड जेव्हा चढलेलो, दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट मेमरीज. किंवा पहिल्यांदा आंबेनळी, विच इज द लॉंगेस्ट क्लाइंब इन द सह्याद्री रेंज, माउंटेन रेंज. सो हे जे 2-3 क्लाइम्स आपण बघितले, तर ते जेव्हा पहिल्यांदा चढलेलो तेव्हा लाईक दोज आर माय मेमरीज, म्हणजे जे मला खूप आवडतात पर्सनली. आणि जर इव्हेंट्समधलं बघायला गेलं तर अगेन सिंहगड किंवा हे आंबेनळीचे जे आपले इव्हेंट्स असतात, फॉर दॅट मॅटर आम्ही सह्याद्री पण ऑर्गनाईज करायचो फॉर द फर्स्ट 4 years. तर तेव्हा जे ॲथलीट्स मला बघायला मिळाले, आपले नॅशनल जे जिंकतात, जे टॉप ॲथलीट्स आहेत, तर त्यांना सायकल चालवताना बघून मला खूप बरं वाटतं. What does your family think about this? They're perfectly okay with it. I mean, as long as माझं व्यवस्थित चालू आहे, they're perfectly okay with it. थोडंसं वेगळं आहे ऑब्व्हियसली. काही वेळेस त्यांना थोडासा विचार येतो की अरे आपण नेहमीच्या लाईनमध्ये जर गेलो असतं तर चांगलं झालं असतं का. बट कुठनंही प्रेशर नाही आहे कशाचंच की नाही परत मूव्ह ऑन टू इंजिनिअरिंग किंवा रेग्युलर स्ट्रीम्स, असं काही नाही आहे. Okay. So, what would be your wishes for the World Bicycle Day? I would definitely love everyone to, just get on their bike. It doesn't matter what bike they have. As long as they are getting on their bike, सकाळी एक अर्धा तास किंवा 10 किलोमीटर, 1 तास तुम्हाला जसं आवडेल, जसं जमेल तेवढी सायकल चालवा. आणि ट्राय टू, म्हणजे आता बरेच वेळा कसं होतं की बरेच वर्ष लोकांनी चालवली नाही आहे. लेट्स मेक यूज ऑफ दिस डे टू गेट बॅक टू बायसिकल. Thank you so much. This was Siddharth from WSSM, जे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात आणि लोकांना प्रेरित करतायत अजून सायकलिंग करायसाठी. थँक्यू.